काही दिवसांपूर्वी एफसी रोडला एक खूप मोठं प्रकरण घडलं. ते प्रकरण असं होतं की नॉर्थ मधल्या काही मुली पुण्यामध्ये शिकायला आलेल्या आहेत आणि अगदी सामान्य माणसाला लाजवेल असे कपडे त्यांचे होते. वितभर कपड्यामध्ये त्या फिरत होत्या. आता बरेच लोक पुण्यातून आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल की एफसी रोडला किती क्राऊड असतो, किती गर्दी असते. त्या दोघी जात असताना एक मुलांचा ग्रुप तिथून पास झाला आणि ती मुलं त्यांच्याकडे एकटक बघत होती. त्यावरती त्यांनी मुलांसोबत भांडण काढलं. व्हिडिओच्या टायटलवरूनच तुम्हाला कळलं असेल की मुद्दा नक्की काय आहे. तुम्ही दाखवणार मग लोक बघणारच. म्हणजेच तुम्ही मानसिकता तयार करता समोरच्या व्यक्तीची की आम्हाला बघावं. अर्थात सगळ्या गोष्टी या अटेन्शनसाठीच असतात. यावरती सविस्तर बोलूया. त्या अगोदर तुम्हाला एक प्रकरण सांगतो. काही दिवसांपूर्वी एफसी रोडला एक खूप मोठं प्रकरण घडलं. ते प्रकरण असं होतं की नॉर्थमधल्या काही मुली पुण्यामध्ये शिकायला आलेल्या आहेत आणि अगदी सामान्य माणसाला लाजवेल असे कपडे त्यांचे होते. वितभर कपड्यामध्ये त्या फिरत होत्या. आता बरेच लोक पुण्यातून आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल की एफसी रोडला किती क्राऊड असतो, किती गर्दी असते. त्या दोघी जात असताना एक मुलांचा ग्रुप तिथून पास झाला आणि ती मुलं त्यांच्याकडे एकटक बघत होती. त्यावरती त्यांनी मुलांसोबत भांडण काढलं. भांडणाचा मुद्दा हाच होता की तुम्ही आमच्याकडे का बघताय, तुम्ही आमच्याकडे वाईट नजरेनं बघताय. एक प्रश्न उपस्थित राहतो. मला तुम्ही सांगा, जर 10 वाघांमध्ये एक जर हत्ती असेल तर लोकांचं लक्ष वाघाकडे जाईल की हत्तीकडे जाईल? 100 लोक जर तिथे अंगभर कपड्यामध्ये वावरत असतील आणि त्यातच एखादी व्यक्ती जर वितभर कपड्यामध्ये तुम्हाला दिसली तर तुमचं लक्ष कुठे जाईल? अहो, चाललाय खेळ हा अटेन्शनसाठीच. तुम्ही छोटे कपडे का घालता? त्याचं कारण एकच आहे. मी थोडंसं प्रॅक्टिकल बोलतो की 4 लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून. आणि मग त्यांनी बघितल्यानंतर तुम्हाला त्रास का होतोय? हा मुद्दा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. हा मुद्दा सर्व आपल्या मराठी मुलींच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. कारण आज अनेक मराठी मुली आपल्या ग्रामीण भागातून आईवडील तिकडे रात्रीचा दिवस करतात, कष्ट करतात आणि शिक्षणासाठी पुण्यामध्ये मुंबईमध्ये पाठवतात. आणि इथं आल्यानंतर त्या काय करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अर्थात त्याला खरंच काही मुली अपवाद आहेत. काही मुलींना खरंच आपल्या परिस्थितीची, जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे मी सगळ्यांना एकाच माळेमध्ये तोलत नाही आहे. त्यामुळे कुणी हा मुद्दा वैयक्तिक घेऊ नये. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जेव्हा आमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील चांगला मुलगा एखाद्या मुलगीकडे ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून बघतो तेव्हा प्रामाणिकपणे सांगतो की वितभर कपड्यातल्या मुलगीला आम्ही घरी आणण्याचं कधीच स्वप्न बघत नाही. पण जर एखादी मुलगी अंगभर कपड्यामध्ये असेल तर आम्ही नक्कीच तिचा बायको म्हणून विचार करतो. आम्ही नक्कीच असं म्हणतो की अरे, ही आमची बायको असली पाहिजे किंवा हिला आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो, ही आमची लाईफ पार्टनर असली पाहिजे. मग दाखवायचं कुणाला आहे तुम्हाला आणि दाखवायचं काय आहे? आणि उद्या बघितलं तर तुम्ही म्हणता की त्यांच्या नजरा खराब आहेत. अरे, त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी बघावं म्हणून तर तुम्ही तसे कपडे घालता. वरून त्यांनी बघितलं की त्यांनाच दोष की तुम्ही वाईट नजरेने बघताय म्हणून. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हा मुद्दा बऱ्याच जणांना टोचणार आहे. मला सुद्धा माहिती आहे. बरेच जण मला सांगतील की देशामध्ये लोकशाही आहे, देश घटनेवरती चालतो, घटनेमध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार मिळतो, मूलभूत हक्क आहेत आम्हाला, त्याच्या अंतर्गत आम्ही काहीही घालू शकतो, कुठेही फिरू शकतो, कसंही फिरू शकतो. परत एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो, कोणी काय घालावं काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक जरी प्रश्न असला तर आपल्या हातून असं कोणतंही आपण कृत्य करू नये की जेणेकरून आपल्यामुळे 4 चांगली लोक बिघडतील. तुम्ही माना अगर न माना, ह्या नॉर्थ साईडच्या ज्या मुली आहेत ना, ज्या शिक्षणासाठी बाहेरून पुण्यामध्ये आलेल्या आहेत, त्यांनी अक्षरशः वाट लावली आहे, वाट पूर्ण पुण्याचे. आमच्या मुलींना लिव्ह इन म्हणजे काय माहिती नाही आहे हो, माहितीसुद्धा नव्हतं. आमच्या मुली कधीच ड्रिंक करत नव्हत्या, आमच्या मुली कधीच स्मोक करत नव्हत्या, आमच्या मुली कधीच एखाद्या मुलासोबत 4-4, 5-5 दिवस सोबत राहत नव्हत्या. हे कशामुळं आणि कुणामुळं? आमच्या मुली कधीच वितभर कपड्यामध्ये वावरत नव्हत्या. अहो, घोट्यापासून थोडा जरी वर जर असेल आमचा शर्ट वगैरे तरी आमच्या मुलींना ऑकवर्ड फील होत होतं. आज आमच्या मुली शॉर्ट्स घालून पब्लिक प्लेसमध्ये निवांत फिरतात. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आपण सगळेच आहोत. पालकांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पालकांनी काही बाबतीमध्ये आपल्या मुलांवरती बंधनं हे टाकलीच पाहिजेत. जर नाही टाकली तर मग तुम्हाला माहितीच आहे की परिणाम काय होतात त्याचे. आणि मुलांनी सुद्धा आपण कुणासोबत मैत्री करावी, कुणासोबत आपले ऋणानुबंध जोडावे हे मुलांना मुलींना सुद्धा समजलं पाहिजे. शेवटी एकच सांगेन की बाळांनो, तुम्ही वितभर कपडे नक्की घाला,
त्याच्यापेक्षा सुद्धा कमी कपडे घाला, पण तुमच्या जोडीदारासोबत 4 भिंतींच्या आतमध्ये तसले कपडे घाला. तसल्या कपड्यांवरती फोटो तुम्ही नक्कीच काढा, पण ते फोटो कधीही सोशल मीडियावरती पोस्ट करू नका. पब्लिक लाईफ वेगळी असते, प्रायव्हेट लाईफ वेगळी असते. काही गोष्टी ह्या प्रायव्हेट असतात, त्या आपण जपल्याच पाहिजेत. त्याच्यामुळे आपला आणि आपल्या आयुष्याचा प्लस आपल्या कुटुंबाचा खेळ होणार नाही, ह्याची मात्र काळजी तुम्ही नक्की घ्याल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.